नवरात्र सुरू होण्याआधी कोणते कलर आपल्याला 9 दिवस परिधान करायचे आहेत ते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. परंतु बघा, सुरुवातीला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला काय करायचं आहे? नवरात्रीच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये नवरात्रामध्ये मी जसं म्हटलं की आपल्याला कुळदेवीची सेवा करायची आहे. आपल्या म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ पण करायचा आहे. जी तुमची कुलदैवत आहे, जो आपल्याकडे फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव्हाऱ्यामध्ये कुलदैवताचा फोटो किंवा टाक असणं फार महत्त्वाचं आहे. तर जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये नवरात्रीचा फोटो आपल्या कुलदेवतेचा फोटो नसेल तर नवरात्राच्या पहिल्या दिवशीच म्हणजे घट बसतात त्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक तुम्हाला आणायचा आहे. आता नवरात्रामध्ये सगळेजण बऱ्याच ठिकाणी 9ही दिवस श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करण्याची सेवा, अतिशय प्रभावी सेवा करत असतात. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही नवरात्रामध्ये हे श्रीयंत्र घरी आणू शकता आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करू शकता. श्रीयंत्र म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्याची, पैशाची भरभराट करून देण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आहे श्रीयंत्राची. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या घरामध्ये भासत नाही. श्रीयंत्राची सेवा ही खूप प्रभावी आहे. याच्यावर कुंकुमार्चन करण्याची सेवा ही अतिशय फलदायी आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं फार गरजेचं आहे. जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तेही तुम्ही या दिवशी आणू शकता. नवरात्राच्या या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये, आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदैवत असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला कुलदेवताचा फोटो किंवा टाक तुम्ही या दिवशी घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता. पण जर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकत नाही, श्रीयंत्राची सेवा करू शकत नाही, कुंकुमार्चन त्याच्यावर करू शकत नाही, तर अशा वेळी काय करायचं असे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतात. तर काळजी करू नका. तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवताचा फोटो आहे तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. नसेल, टाक असेल तर टाकावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. पण जर तुम्हाला तुमची कुलदैवत माहीत नसेल तर अशा वेळेस तुम्ही श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर कुंकुमार्चनची सेवा केली तरीही चालते. आणि त्याचबरोबर नवरात्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही या दिवशी आणू शकता. कारण की आपल्याला 9 दिवस दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे. याचं म्हणजे ही सेवा इतकी कडक आहे. कडक म्हणण्यापेक्षा ही सेवा सोपी आहे, परंतु ही सेवा केल्याचं फळ खूप म्हणजे 100% मिळणार म्हणजे मिळणार. बऱ्याच जणांना हे दुर्गा सप्तशती पाठ करायचा कसा किंवा काय आहे ही गोष्ट माहिती नाही. याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु नवरात्र सुरू होणार आहे आणि सुरू होण्याआधी आपल्याकडे कोणती गोष्ट असली पाहिजे त्यासाठी मी हा पूर्वतयारीचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे तुमच्याकडे ही गोष्ट असणं गरजेचं आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही काय काय करणार, कोणती माहिती घेणार किंवा काय करायचं काय नाही करायचं हे खूप म्हणतात ना, अतिशय सगळं एकाच दिवशी आपल्याला बर्डन नको किंवा गोदरेशन नको असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये या सेवा करण्यासाठी आपल्याला ही गोष्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ते कोणतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, कुलदेवताचा फोटो किंवा टाक असणं गरजेचं आहे. त्यानंतर श्रीयंत्र असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. परंतु श्रीयंत्र नसेल आणि कुलदेवताचा टाक किंवा फोटो असेल तरीही चालेल, असलंच पाहिजे असं नाही. परंतु असणं हे खूप म्हणजे तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर तुम्ही या नवरात्रात घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं की दुर्गा सप्तशती पाठ हा ग्रंथ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर तो तुम्ही अगोदर घेऊन या. हा तुम्हाला कोणत्याही आपल्या स्वामी केंद्रांमध्ये किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये किंवा जिथे म्हणतात ना ग्रंथ वगैरे सगळे मिळतात, देवाच्या वस्तू जिथे मिळतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल. पुस्तकांच्या दुकानात तुम्ही विचारलं तर तेही तुम्हाला व्यवस्थित सांगतील. तर तुम्ही जे आहेत आता बाकीचे दिवस, या दिवसांमध्ये तुम्ही चौकशी करू शकता आणि नवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी आणू शकता. तर या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही हे अगोदर ग्रंथ घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर नवरात्रामध्ये तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये
जी मूर्ती तुमच्याकडे नाहीये किंवा जे तुम्हाला घ्यायचं आहे ना देवाच्या देवाऱ्यामध्ये, तर हे नवरात्राचे दिवस खूप शुभ असतात. तर या दिवसांमध्ये तुम्ही देवाऱ्यातलं जे पण तुम्हाला घ्यायचं आहे, जे नाही आहे तुमच्याकडे, मग त्याच्यामध्ये ग्रंथ असू द्या, देवाची एखादी मूर्ती असू द्या किंवा काहीही असू द्या, तर ते तुम्ही या नवरात्राच्या दिवसामध्ये घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रामध्ये पूर्वतयारी म्हणून काय गोष्टी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या दुर्गा सप्तशती पाठ कसा पठण करायचा याची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अशाच व्हिडिओसाठी. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.